गाईज मला हे जर नीट नाही वाटत आहे, कारण आता इथे कुठलेच बैल मला दिसत नव्हते, पण ही सडनली कुठून ऑकर झाली. जो कपाट आपण आता ह्या घरात. शुभ संध्याकाळ व्ह्यूअर्स, मी रामराम मंडळी. तर तुम्ही माझ्या मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी गेलेलो भूताच्या शाळेत आणि गाईज इथं जी आपली जी क्वेरी होती ते तर आपण सॉल्व केले. आणि गाईज ही व्हिडिओ तर स्पेशल असणार आहे घोस्ट हंटिंगची, त्याच्यामध्ये आपण हंट करणार आहे भूताच्या घरात. म्हणजेच तुम्हाला कळलंच असेल, तुम्ही ते इंट्रो वगैरे सगळं वाचलंच असेल, मी तुम्हाला कळलंच असेल. हां गाईज, आता आपण हॉरर हाऊसचा हंट करणार आहे. तर गाईज मी त्या दिवशी तुम्हाला बोललेले की आपल्यासोबत एक कॅमेरामॅन पण असणार आहे. तर गाईज तो नक्की कोण आहे हे दाखवतो. हाय गाईज. तर गाईज हा माझा भाऊ, तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही माझा वुडो डॉलवाला एपिसोड बघितला असेल तर गाईज आता पण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो की गाईज माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत पण व्ह्यूज खूप जास्त आहेत. म्हणून प्लीज गाईज मला अजून सपोर्ट करा, ज्याने मला मोटिवेशन भेटेल. तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. गाईज तुम्हाला लक्षात असेल की हा आपण शॉर्टकट म्हणून पहिल्या भूताच्या शाळेत आपण जेव्हा गेलेलो तर आपण हाच आय थिंक रोड वापरलेला, जर तुम्हाला आय थिंक सो लक्षात असेल. गाईज चला आपण पटकन आपल्या इथे पोचूया, कारण त्या भूत बंगल्यामध्ये लोक बोलतात. इथे लोक बोलतात की इथे ना असं काही नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला फील येते. आता तिथे कोणतरी असं ब्लॅक मॅजिक केलं आहे, तर तिथे खरंच कोणी ब्लॅक मॅजिक केलं आहे ह्याच्यात आपल्याला शोध लावायचा आहे. गाईज चला आपण लवकर तिकडे जाऊया, कारण आता अंधार पण होत आला आहे. गाईज आपल्याला लवकर आता तिकडे जायला पाहिजे. गाईज आता आपण त्या भूत बंगल्याची इथं आहे आणि गाईज तो बघा, तो जो तुम्हाला ब्ल्यू दिसतोय तोच तो भूत बंगला आहे. तर गाईज चला आपण तिथे जाऊया. गाईज फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनच्या इथं आलो. चला दाखवतो तुम्हाला भूतचा बंगला. गाईज मला हे जर नीट नाही वाटत आहे, कारण आता इथे कुठलेच बैल मला दिसत नव्हते, पण ही सडनली कुठून ऑकर झाली. जो कपाट आपण आता ह्या घरात जाऊया. तर आता मी इथे आलो आहे आणि आम्हाला आतमध्ये जायला खूप भीती वाटते, कारण जरा भूताच्या प्लेसवर थोडी हे तर वाटणारच. तू काय बोलतोस? डेंजर आहे भाई, निगेटिव्ह वाईब्स खूप जास्तच येत आहेत. आणि आता जस्ट एक ॲनिमल्स वगैरे येत नव्हते इकडे, पण सडनली काहीतरी कसं तरी आले, तर शॉकिंग काहीतरी बोलतात ना, एकदम लयच निगेटिव्ह वाईब्स आहेत खूप. माझ्या ह्याला तर भीती वाटते, तो कळत नाही त्याला काय करावं. सो आमचं प्लॅन हे होतं आहे, आम्ही विचार करतो की या भूताच्या बंगल्यात नको जावं, पण गाईज तुमच्यासाठी आम्ही इथे जातो आहे. चला. गाईज ती जे तुम्हाला दिसतात तिथेच ब्लॅक मॅजिक झालेलं आहे. तर गाईज खरंच तिथे ब्लॅक मॅजिक झाले आहे का? तिथे बोलतात तिथे हळद कुंकू आणि खरे कापूर वगैरे तिथे आहेत. गाईज बघूया की खरंच तिथे असं आहे का. तर चला गाईज आपण तिथे बघूया. जसं की इथं आपण आजींचं ऐकतच होतो की ते बोलले की हे कुठले तरी आहे एक परिवार. तर काही ते बोलले की आता तिथे नाही आहेत आणि ते कुठे लांब गेले आणि इथं तेव्हापासून एकदम भूताटकीसारखं झालं आहे. तर इथं बघूया. आणि काही ती तुम्हाला दिसलं का ती मुलगी कोण होती, आणि मी तिथं तुम्हाला ब्लॅक मॅजिक दाखवलं होती, तिथेच काहीतरी केलं. गाईज आता आपल्याला टाईम मला तिकडे जायचं. चला तर गाईज आपण जाऊया. चलो. असं वाटतंय गो. गाईज आत्ता मला कळलं की मुलगी ते का आली. या तुम्हाला ओपिनियन हे बघा.
हीच ती ब्लॅक मॅजिकची जागा आहे गाईस. तुम्ही हे बघू शकता की आता बघा माझ्या हाताला पण खूप सारं कुळकुळ लागलं, कारण मला वाटलं की हा पहिला कलर पण नाही गाईस, हा कलर नाही आहे. आणि जर तुम्हाला दिसत असेल तर हा बघा हा कापूर आहे आणि हा कापूर बिलकुल सुकलेला. मी कारण कापूर लगेच नको करू एवढं. भाई हे बघ भाई, मला तर वाटत नाही, पण ती मुलगी ते काय करायला आलेली. मला तर वाटतं की ते ब्लॅक मॅजिक करायला आलेली आणि फक्त तरी मला वाटतं की ही फक्त अर्धच केलं आहे. सो गाईज मला आता थोडं निगेटिव्ह फील पण सुद्धा येतं आहे आणि खिडकी पण जरा एकदम असं वाटते की कोण बघतंय. जरा खिडकी बघू शकता गाईस, एकदम असं वाटतं की कोणतरी बघतंय तिथून. तुम्ही बघू शकता या साईडचं आहे बघा. गाईज मला तर वाटतं की आता आपली इथून निघायला पाहिजे, कारण इथे थांबणं आपल्यासाठी योग्य नाही. आणि जर बाकीच्या माणसांना आपल्याला बघितलं तर त्यांना वाटेल की आपण हे सगळं काम करतो, त्यापेक्षा आपण पण निघूया. सर बाकी गाईज बघू शकता हा खरंच खूप काम केलं वाटतं की दिवसांपासून घर बनलं. आणि गाईज हे बघा तो ब्लॅक मॅजिक कधीतरी इथेच होते या ह्याच्यामध्ये, जेव्हा स्टार म्हणलं त्याच्यामध्ये. आणि गाईज ते बघा ते तुम्हाला दिसतं की गाईज ते काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. तुम्हाला कुठेतरी खाणं वाटतं पण नाही गाईज, ते ब्लॅक मॅजिकमध्ये यूज केलं कुठेतरी सामान आहे. बाई चल बाई आपल्याला कळलं बाई, कुठेच तू पैसे गाईज आता आपण इथून बाहेर आलो आहे. आणि गाईज मला तर असं वाटतं की भाई खरंच इथे कुठली तरी ब्लॅक मॅजिक होते. गाईज आता आपण आपल्या घरी निघू. चला आपण जे आता हे केलं लाईक म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता की तिकडे आता तुम्ही जसं की बघताय की किती सुनसान पडलं आहे. तिथून आवाज वगैरे येतो. तसं मी त्या आजीनं विचारलं काही खरंच असं आहे का. आपण परत गोष्ट आणखी येणार आहोत, पण आत्ता रात्र होत आले म्हणून चला आपण पटपट आपल्या घरी जाऊ. भाऊ तुला काय वाटते, आपण हा जो एक्सपिरियन्स केला तो खरंच तुला काय वाटतं जे खरंच ब्लॅक मॅजिक झालं असेल. हां भाई, कारण कुंकू वगैरे कापूर वगैरे होता. परत निगेटिव्ह तर आता खूपच होतं. आता मला थोडं फ्रेश वाटतं आहे, कारण तिकडे मला असं बोलायला एकदम हे होतं आणि श्वास वगैरे एकदम प्रॉब्लेम झाले. तर आता बरोबर वाटतं मला. काही जसं की आता माझा भाऊ बोलला त्याला फ्रेश वाटतं आहे, पण काही मला आत्ता पण थोडं फ्रेश नाही वाटत आहे. मी लवकर काही देवाच्या पाया पडतो आणि जरा फ्रेश होतो घरी जाऊन. पण गाईस आता मला लवकर मला माझ्या घरी जायचं आहे. चला आपण आपल्या घरी पटपट निघूया. तर गाईज आता आम्ही सुखरूप आमच्या घरी आलो आहोत. आणि कसं हा एक्सपिरियन्स तेवढा खास नव्हता, पण काही सोना विश्वास नाही करणार की तुम्ही आम्हाला तिथे खरंच असे डार्क वाईब आलेले. तू काय बोलतोय भाऊ. खरंच भाई आता थोडं फुल म्हणजे असं रिलॅक्स वाटतं आहे. आणि तिकडे असं काय फुल घाम वगैरे आलेला, काय बोलू काय नाही असं झालेलं माझं. ठीक आहे ओके. तर गाईज जसं की माझा भाऊ तुम्हाला बोलला आहे की तिथे एकदम नेगेटिव्ह वाईब आलेले. तर गाईज हे खरं आहे का, ती मुलगी कोण होती नक्की, तिथे ब्लॅक मॅजिक तीच करते की कोण तिथे अजून आहे ही क्वेरी तर आपल्याला माहीत नाही. पण गाईज तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि गाईज फॉलो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत फॉलो युअरसेल्फ.